नमस्कार मित्रांनो, आजची गोष्ट आहे वाघ आणि हरिण. हरणाचा वेग हा वाघापेक्षा दुप्पट असतो पळण्याचा, असं म्हटलं जातं. आणि वाघ ज्यावेळी हरणाची शिकार करण्यासाठी हरणाचा पाठलाग करतो, हरण जंगलामध्ये सुसाट वेगाने पळत असते. हरिण हे अत्यंत घाबरलेलं असतं. त्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये ते फुल स्पीडने पळत असतं. पण वाघ काय करतो, काहीही हो, आपला स्पीड तो कमी करत नाही. फुल स्पीडमध्ये वाघ हरणाचा पाठलाग करतो. त्याला हरणाची शिकार करायची असते. ठीक आहे. तर मग हरिण घाबरलेल्या अवस्थेमध्ये एकदा दोनदा तो मागं वळून पाहतो की वाघ माझ्यावर झडप घालतो काय. त्याला त्याचं भीती वाटत असते. त्यामुळं तो 3-3 वेळेस तो हरिण मागं पाहत असतो. पण वाघ काय करतो, ज्यावेळी हरणाचा स्पीड कमी होईल त्या संधीचा तो फायदा घेणार असतो. म्हणजे हरिण 3-3 वेळेस मागं पाहतो. मग त्याचं त्या मागं पाहण्याच्या क्रियेमध्ये मग त्याचं स्पीड कमी होतं. मग त्या स्पीड जे कमी होतं आहे, मग त्याच संधीचा वाघ सोनं करण्यासाठी वाघ मग काय करतो, हरणावर झडप घालतो आणि त्याची शिकार करून टाकतो. म्हणजे ह्या गोष्टीतून एक शिकण्यासारखं आहे की तुम्ही कुठलाही निर्णय जर घेत असाल तर तो तुमचा निर्णय ठाम पाहिजे. मग तो चुकीचा असो किंवा बरोबर असो. मग जग काय म्हणते, लोक काय म्हणतात, ह्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही आहे. तुमचा निर्णय हा ठाम असला पाहिजे आणि तुमच्या मनातून तो निर्णय असला पाहिजे. ह्या गोष्टीतून हे शिकण्यासारखं आहे. धन्यवाद.